अतिशय छान त्या कार्यक्रमाचे आपण नगरजवळून बोलवले ते जलतज्ञ नामदेव आणि या कार्यक्रमाचे आयोजक प्रफुल्ल नामदेव नानाबद्दल मला बऱ्याच दिवसांनी माहिती होती, ऐकून होतं, अतिशय माहीत नव्हतं. एक दिवस माझ्या त्याची आई वाढली शिवाबाबू तेरा ते आमच्या यात्राला गेलो आणि सहज तिथे तपास केला. नामदेव नाना कोण आहे मला असा एक व्यक्ती भेटला का नामदेव नाना म्हणते प्रत्येकाने इथे शेत आहे तिथे शेत आहे आणि त्या यात्रेत आलेले. मग त्यांचा नंबर मिळवला, त्यांना फोन केला, नाना मी इथे आलेलो आहे त्या यात्रेला, तुम्हाला भेटायचं आहे. नाना पण ताबडतोब आले दुसऱ्या मिनिटाला. तिथे आमची भेट झाली. योगाने त्याचं गेट टुगेदर होतं, त्यांचे सर्व वर्ग मित्र आलेले होते आणि कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या धावपळीत होते ते, पण तरीसुद्धा एवढ्या धावपळीत सर्व नियोजन त्यांच्याकडे होतं. पण त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. 15-20 मिनिटं लागले तर मला यायला. तोपर्यंत आम्ही शेतात गेलो. मग ते सिल्वर ओक म्हणून त्यांनी झाडं लावली, त्याचं आकर्षण होतं. सिल्वर ओक झाडं काय असतात मी पाहिलं नव्हतं झालं, पहिल्यांदा पाहिले. सिल्वर ओक हे पानावर लावलेले, जसं आपण नीम बेस्टेज बांबून जशी बेस्टेज झाडं असतात तशी बेस्टेज लावून दिलेले. तर त्या झाडांची माहिती घेतली नानांकडून. नाना म्हणले हे जहाज बांधणीच्या उपयोगाचं स्पेशल लाकूड आहे, याला खूप डिमांड आहे, याला किंमत भरपूर आहे. बांधावर आहेत पण किमती आहेत. त्यांना गाई म्हशी खात नाही, शेडा खात नाही, काहीच खात नाही, पण इतकं किमती. आणि ते झाडावर आणि शेपराने झाड आहेत. त्यांची जवळजवळ बरीच मोठी जमीन आहे. 11 एकरच्या बांधावर तुम्ही सिल्वर झाडं लावले. दुसरं तुम्हाला कुठेच झाडाचे सांगतो. शेतात फिरलो. शेतात फिरल्यानंतर अशी माहिती मिळाली की ते रासायनिक खताचा एक दाणा सुद्धा त्यांच्या शेतात वापरत नाही. त्यांच्याकडे दिसलं ते विहीर, नळ्या, पाईपलाईन केलेली सर्व गोमूत्र, शेण, अमुक आपलं गावठी सर्व हे आधी आपण कधी काही वापरत होतो तेच. तेव्हा मी फवारणी केलेली माझ्या पिकांवर रासायनिक फवारणी करत नाही, रासायनिक खत वापरत नाही, अतिशय शुद्ध शेती. म्हणजे त्यांच्या शेतातला माल जरी आपण घेतला तर तो खूप किमती आहे. बाजारभावापेक्षा त्यांचा भाव म्हणजे शेतमाल किमती आहे असं मला तिथे गेल्यावर जाणवलं. मग त्यांनी तिथे विहिरी जिवंत केल्या आहेत. त्यांच्या विहिरीमध्ये 7.5 अशा मोठी आहेत. मग तर का हो एवढं आमच्याकडे तर झालं जेमतेम रब्बी घेतो, रब्बी शेवटच्या पाण्याला नाही म्हणून देतं विहिरी. तेव्हा इथं पाणी फुल भरबी हालत नाही म्हणे आमचं पाणी एवढ्या विहिरी मोठी चालून. कसं केलं ते त्यांच्या स्पॉटवर घेऊन गेले. मग त्यांनी तिथे शेतातून वाहून जाणारं जे पाणी ते अडवलेलं आहे. तिथे मोठ्या मोठ्या टाक्या बांधल्या आहेत. त्या टाक्यांना छिद्रे केले आहेत. त्या पाईपलाईन मग त्या मोठं जे खड्डे गेले आहेत त्याच्यात ते पाणी साचलं आहे, सोडलं आहे. वरून शेती आहे, वरून शेती करतात आणि खाली खूप मोठं तळ आहे. म्हणजे इतकं नियोजनबद्ध त्यांचं विहिरी जिवंत. पण त्यांच्याच विहिरीला फायदा नाही. परिसरातल्या आजूबाजू शेतकरी त्यांच्या विहिरी पण जिवंत होऊन गेल्या. म्हणजे असं एकदम चांगलं जनहिताचं काम करतात. तर अशा व्यक्तीला आपल्या त्याच्या ज्ञानाचा फायदा आपल्या परिसरात पण होणार. आता का सुद्धा वाटतोय ना, आता तुम्ही परिचित नानांची सासवडी आळगावची म्हणजे नानांना हा परिसर नवीन नाही आहे. पण आळगावमध्ये कासमध्ये खूप पडते. आळगावची जमीन चांगली आहे, आळगावला पाणी येतं. कास सुद्धा हा एक अतिशय ड्राय एरिया आहे. कासाचा तुमच्या आळगावकडचा जो भाग येतो बरोबर आहे. पण इकडे तुम्हाला सरळ नाले कोरडे दिसते, इकडे सरळ नाले वाहत आहे. हा फरक आहे. मग इकडचा जो शेतकरी आहे हा शेतकरी जेमतेम तो मारणार, त्याच्याकडे फळबाग असेल आणि तो मारणार, याच्यापेक्षा बागायत इकडे नाही. तर अशा कठीण परिस्थितीत जे शेतकरी आहेत या तर ह्या शेतकऱ्यांना तुमच्या ज्ञानाचा फायदा व्हावा. पुढे तुमच्या ज्ञानातून या परिसरात शेतकऱ्यांच्या सर्व विहिरी जिवंत व्हाव्या ही कल्पना होती मला. मग पप्पू दादा एक दिवस पाचोळा चालले होते ते कामाने. पप्पू दादा सांगितलं म्हटलं काही करा, वेळ काढा आणि पाचोळ्याहून सरळ नगरजवळ नगरजवळ होऊन ते इकडे या.
तर मी बळगाव जातो आणि बळगावला म्हटलं तसं करू नका, पाचडून जवळ पडेल. मग त्यांनाही थोडीशी आवड होती या कामाची, म्हणून त्यांनी तुमच्याकडे व्हिजिट केली. तेही प्रभावित झाले तुमचं काम पाहून. मग त्यांच्या डोक्यात बसलं की नानांना आपल्या गावात बोलायचं. नाना कुठे जात नाही त्यांना सुरुवात नानांची. नाना कदाचित कोणत्यांना एवढं त्यांना मांडता येणार नाही, पण आपण त्यांच्या भावना समजून घेऊ. कारण ते राजकीय नाही किंवा भाषणबाज नाही आहे, पण त्याची जी तळमळ आहे बोलण्याची ती नेहमीपासून आहे. म्हणजे ते आपल्याला पटणार आहे. तर त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचे. या अनुभव ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहेत. तर मी माझं लाभलेलं संबोधतो आणि सर्व नानांकडे देतो. नानांनी आपल्याला विस्तृत मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो.